नमस्कार शेतकरी मित्रांनो, 23 कोटीचे अनुदान हे पीक विमा इन्शुरन्स कंपनीकडून 46,000 शेतकऱ्यांना मिळालेले आहे. तर ते कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षणचे पैसे मिळाले आहेत त्या संबंधित या मार्फत आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम शेतीविषयक संपूर्ण समस्या, संपूर्ण माहिती, संपूर्ण ज्ञान हे आपल्या चॅनलमार्फत मिळेल. तर चला सुरू करूया. समोरील माहिती. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण अशी नवीन उच्च दर्जाची चांगली अशी योजना शासनाकडून राबवली गेली. त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामातील पिकासाठी ₹1 पीक विमा काढला. तर तो पीक विमा कशासाठी काढला? जेणेकरून आपलं खरीप हंगामातील पीक आहे, सोयाबीन, कापूस, तूर, सर्व कांदा उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक शेतकरी यांना, धान उत्पादक शेतकऱ्यांना जर आपल्या हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर आपल्या पिकाचं नुकसान झालं तर त्या बाबीचा सर्व आपल्याला इन्शुरन्स काढून त्या पीक विमा आपल्याला मोबदला मिळण्यात यावा, या संबंधित सर्व शेतकऱ्यांनी ₹1 पीक विमा काढला. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यामध्ये पडला पावसाचा खंड, त्याच्यानंतर झाली अतिवृष्टी, त्याच्यानंतर आला सोयाबीनवर येलो मोजा, त्यामध्येच झालं. त्याच्यानंतर ह्या मागील महिन्यामध्ये आला अवकाळी पावसाचा मारा. यामध्ये एक ना अनेक समस्याने हा शेतकरी पूर्णतः भरडला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा अगोदरच काढला होता, त्यामुळे हा शेतकरी त्या पीक विमाच्या अटी शर्तीमध्ये पूर्णतः बसला. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे हे अनिवार्य होते. तर शासनाने का केले? शासनाने त्याच्यावर विचार विनिमय करून हा शेतकरी पीक विमा कंपनीने ह्या शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही झाले त्या संबंधित संपूर्ण माहिती घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला 46,000, चंद्रपूर जिल्ह्यातील 46,000 शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने 23 कोटी हे मंजूर केले. 23 कोटी हे कुठं मंजूर केले? शासन स्तरावर हे मंजूर झाले. त्याच्यानंतर हे पैसे आता कधी मिळणार याची घोषणा झाली आहे 4 दिवसा अगोदरच. पण घोषणा झाल्याबरोबर शेतकरी गेला आपल्या बँक खात्यामध्ये गेल्यानंतर तो आपल्या बँकेत गेला, बँकेमध्ये जाऊन लाईनीत लागला, लाईनीत जाऊन विड्रॉल देखील भरला. त्याच्यानंतर तिथं आपलं पासबुक दिलं, जेणेकरून आपल्याला पीक विम्याचे पैसे आपल्या खात्यावर आले आहे. हे त्यांना प्रसारित बातम्यामधून माहिती झाल्याबरोबर शेतकरी आपल्याला कसं राहते, पीक विम्याचे पैसे आले, इकडं आपल्या कर्जाचा डोंगर राहते अंगावर. त्याच्यामुळे हे पीक विम्याचे पैसे घेऊन पण हे खर्च करू, इथं देऊ तिथं देऊ, औषधाचे घेतलेले पैसे आपण त्याला देऊ मोकळं करू, एक ना अनेक असे कर्जाचे डोंगर आपल्या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला असतो. त्यामुळे शेतकरी बँकेत गेल्यानंतर ह्या बातम्याचा प्रचार बघूनच त्यांनी बँकेत जाऊन बघितले तर पीक विम्याची रक्कम अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या बातम्या ज्या सुरू आहे त्या संबंधित सखोल चौकशी करून व अफवांवर विश्वास न ठेवता, जोपर्यंत आपल्या बँकेच्या खात्यावर आपल्या पीक विम्याची रक्कम येत नाही तोपर्यंत आपल्याला पैसे मिळाले हे गृहीत धरू नये. कारण आश्वासन देणे आणि बँकेमध्ये पैसे येणे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे की बोलण्यामुळेच आपल्याला पैसे मिळते असं काही नाही, आणि बातमी आल्यामुळेच आपल्याला पैसे मिळते असं काही नाही. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 30,000 शेतकऱ्यांना 15 कोटी 80,000 रुपये काहीतरी पैसे हे 30,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची बातमी आली. पण ते आता शासन स्तरावर झालं आहे. पण तिथून आता ते मुख्य बँकेने येणार, तिथून उपमुख्य बँकेने येणार, त्याच्यानंतर जिथं आपले खातेदार आहे त्या खातेदारांच्या खात्यामध्ये वर्ग होणार, तेव्हा आपल्याकडे पैसे हे जमा होणार. तोपर्यंत हे पैसे जोपर्यंत आपल्या खात्यात येत नाही तोपर्यंत अशा बाबीवर विश्वास ठेवू नये. कारण जोपर्यंत आपल्याकडे बँक खात्यावर असा मेसेज येत नाही का आपल्या खात्यामध्ये इतके पैसे जमा झाले, तोपर्यंत ह्या पीक विम्याचे काही खरं नाही असं आहे शेतकरी मित्रांनो. कारण
30,000 शेतकऱ्यांना मिळाल्याची घोषणा झाली, पण त्याच्या 30,000च्या व्यतिरिक्त 16,000 शेतकऱ्यांचे विचारविनिमय अद्यापही सुरूच आहे. नुकसान होऊन कार्ड लोटला, पण पैसे यासाठी कार्ड लागत आहे. आता हा कार्ड किती महिन्याचा, किती दिवसाचा किंवा किती वर्षे लागू शकते हे काही सांगता येत नाही. अशी आपली हे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाची अपडेट आहे. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती काय नाही हे तुम्ही आपल्या बँक खात्यात जाऊन, आपल्या शाखेत जाऊन, जिथं कुठं आपलं खातं दिलेलं आहे, पीक विमा भरताना कोणत्या बँकेचं खाते दिलं आहे त्या बँक खात्यामध्ये जाऊन आपण आपली शहानिशा करून त्याच्यानंतरच ह्या गोष्टीवर सर्व विश्वास ठेवावा, जेणेकरून खरंच आपल्याला पीक विमा झालेल्या नुकसानीचं परतफेड मिळाली आहे की नाही, का पीक विमा काढलेले पैसे गेले वाऱ्यावर, ह्या देखील संभ्रम आपल्या मनामध्ये असेल तर तो आपण स्वतः जाऊन दूर करावा. कारण आलेल्या प्रसारमाध्यमातून बातम्यामुळे आपल्या खात्यावरच डायरेक्ट पैसे येते असं काही नसतं. तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.